महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आता भाजपनं कोंडी सुरू केल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंनी मुंबईत 227 पैकी 125 जागांच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला होता. पण साहजिकच मुंबई जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या भाजपनं शिंदेंच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. भाजपनं कोणतीही भीडभाड न बाळगता शिंदेंच्या 125 जागांच्या प्रस्तावाच्या चिंधड्या उडवल्या आहेत आणि शिंदे सेनेला त्यातल्या निम्म्याहून कमी म्हणजे केवळ 60 जागांची ऑफर ठेवली आहे. आता इथून सुरू होते शिंदे सेनेची गोची. आधीच मुंबईत शिवसेनेला ठाकरेंचं मोठं आव्हान आहे. त्या ठाकरेंच्या वादळात शिंदेंचा टिकाव लागणं कठीणच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचं 125 जागांचं स्वप्नच राहणार आहे. अर्थातच शिंदेंनाही याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रस्ताव ठेवताना वाढीव म्हणजेच 125चा प्रस्ताव ठेवण्यात आला. भाजपनं तर यावेळी 150 जागांच्या खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यातच रामदास आठवलेंच्या RPIनंही 20 ते 25 जागांची मागणी केली आहे. शिवाय जर नवाब मलिकांविषयी तोडगा निघाला तर महायुतीत राष्ट्रवादीही चौथा वाटेकरी होईल. त्यामुळे भाजपनंच जर 150चं टार्गेट ठेवलं तर मित्रपक्षांसाठी वरच्या केवळ 77 जागा उरतात. या 77 मधल्या शिंदेंच्या वाट्याला किती येणार हेही पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे शिंदेंना आता जरी 60चा प्रस्ताव दिला असला तरी 70 जागांपर्यंत शिंदेंची बोळवण केली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. त्यांचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे. त्यात शिंदेंना नमवण्याची ही चांगली संधी असल्याचं भाजपनं हेरलंय. त्यामुळेच की काय शक्य तेवढ्या कमी जागा शिंदेंच्या वाट्याला जातील अशी चर्चा आहे. शिंदेंनी याबाबत जरी भाजपच्या पक्षनेतृत्वाशी संपर्क साधला तरी त्यांना मुंबईत जास्त जागा मिळण्याची शक्यता धूसरच आहे. भाजपलाही मुंबईची सत्ता हवी आहे. त्यामुळे शिंदेंच्या जागा जर पडणार असतील तर त्यांना त्या कशाला द्यायच्या अशीही भाजपची भूमिका राहील. त्यामुळे महायुतीचं गणित साधारण भाजप 150+, एकनाथ शिंदेंची शिवसेना 70 आणि इतरांना 7 असं राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांमध्ये उत्साह आहे. ठाकरे बंधूंना केवळ करिश्म्यावर ही निवडणूक काढता येईल का? तर त्याचं उत्तर तर नाही असंच आहे. ठाकरेंनाही खाली उतरून वॉर्डांमध्ये आपली ताकद वाढवण्याची गरज आहे. जिथे मराठी बहुल मतं आहेत तिथे मनसेलाही जास्त जागा मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. ठाकरेंच्या जागा वाटपाचे हे फॉर्म्युले आता येऊ लागलेत. राज ठाकरेंच्या मनसेला 60 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातल्या बहुतांश जिंकण्याच्या इराद्यानेच ठाकरे उतरणार आहेत. त्यात काँग्रेस ठाकरेंचा गेम बिघडवणार का हेही पाहावं लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना यश मिळण्याच्या कारणांपैकी एक होतं मुस्लिम मतं. आता ही मुस्लिम मतं काँग्रेस फोडणार की ठाकरे आपल्याकडे ठेवणार त्यावर ठाकरेंचं गणित अवलंबून असेल. त्यामुळे मुंबईत आता केवळ चुरशीचीच नाही तर ठाकरेंच्या अस्तित्वाचीही लढाई होणार आहे. महायुती की ठाकरे असा थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत.